हॅलो, गुड मॉर्निंग. आज ना तुम्हाला माझं थोडासा लुक वेगळा वाटत असणार आहे, कारण की आज मी सलवार सूट वेअर केलेला आहे. त्यानंतर ना हेअरस्टाईल वेअर करून वेणी घातलेली आहे. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माझ्या मूडवरती डिपेंडेड असतात. मला जर असं एखाद्या वेळी वाटलं ना तर मी वेअर करत असते असे ड्रेसेस. नाहीतर महिना ना माझ्या कपाटात हे पडलेलेच असतात. खाली 2 दिवसांआधी ना आम्ही चटणी वगैरे बनवली होती. आता ही 2 वर्ष तर आरामशीर चालते. ती मी ह्या पाठी ठेवणार होते, त्यासाठीच धुवून घेत होते. आणि तुम्ही म्हणतच असाल की पूर्ण उन्हाळा संपत आल्याने आत्ता मी बनवते, तर थोडंसं की नाही प्रॉब्लेम्स असल्यामुळे आम्ही लेट बनवलं होतं. तर इथं आमची चटणी पण रेडी झालेली आहे. तर ती चटणी बनवण्यासाठी जे कापड वगैरे यूज केलं होतं ना, ब्लँकेट वगैरे यूज केलं होतं, ते सगळं आज मला धुवून ठेवायचं होतं. मग ते सगळं धुवून वाळू वगैरे घातलं. आणि आज होता माझा हेअर वॉशचा डे. बाय द वे, वेणी मी कशी घातली ना हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सोडून ना थोडंसं मास्क वगैरे लावणार होते, थोडा वेळ ठेवून मग पुन्हा वॉश करणार होते. ते सगळं केलं आणि नंतर मी एडिटिंग करत बसले. जास्त मला झोप पण आली होती, पण मी झोपले नाही. आणि तसं करत करत ना ऑलमोस्ट 7 वाजले. पुन्हा मी आले जेवण बनवण्यासाठी. तर आज मी कॉलीफ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवणार होते. फ्लावरला थोडंसं धुवून वगैरे की नाही गरम पाण्यात वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर बटाटो आणि फ्लावर दोन्ही फ्राय करून घेतले. बेसिक जो तडका असतो ना, म्हणजे जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, हे सगळं करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टमॅटो टाकायचा आहे. कांदा थोडासा भाजत आला ना की त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचं आहे आणि एकदम त्याचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजल्यानंतर ना बेसिक जे मसाले आहेत ना ते सगळं टाकून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला कॉलीफ्लावर आणि बटाटो टाकायचं आहे. हवं असेल थोडंसं पाणी वगैरे वाढवायचं आहे. आणि इथं आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ओके, बाय.